नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात लॉ विथ ऋतुजा. मागील व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 समजावून घेतलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 समजावून घेणार आहोत. लिमिटेशन ऑफ सूट, अपील अँड ॲप्लिकेशन. सेक्शन 3 बार ऑफ लिमिटेशन. टाईम संपला असेल तर कोर्ट केस ऐकून घेणार नाही. सेक्शन 4 एक्सपायरी ऑफ प्रिस्क्राईब पिरियड व्हेन कोर्ट इज क्लोज. शेवटच्या दिवशी कोर्ट बंद असेल तर दुसऱ्या दिवशी कोर्ट वेळ देतं. सेक्शन 5 एक्सटेन्शन ऑफ प्रिस्क्राईब पिरियड इन सर्टन केसेस. यालाच आपण कंडोनेशन ऑफ डिले असेही म्हणतो. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये टाईम वाढून मिळतो. सेक्शन 6 लीगल डिसॅबिलिटी. दावा करणारी व्यक्ती वेडी अथवा पागल असेल किंवा अल्पवयीन असेल तर टाईम वाढून मिळतो. सेक्शन 7 डिसॅबिलिटी ऑफ वन ऑफ सेव्हरल पर्सन. दावा करणारी अनेक व्यक्तीपैकी एखादी व्यक्ती वेडी अथवा अल्पवयीन असेल तर टाईम वाढून मिळतो. सेक्शन 8 स्पेशल एक्सेप्शन्स. काही खास प्रकरणामध्ये वेगळे नियम असतात. सेक्शन 9 कंटिन्युअस रनिंग ऑफ टाईम. काही प्रकरणामध्ये वेळ सतत चालू राहतो. सेक्शन 10 सूट अगेन्स्ट ट्रस्टी अँड देअर रिप्रेझेंटेटिव्ह. ट्रस्टी विरुद्ध सूट म्हणजेच दावे. सेक्शन 11 सूट ऑन कॉन्ट्रॅक्ट एंटर्ड इन टू आउटसाईड द टेरिटरी टू विच द ॲक्ट एक्सटेंड. म्हणजेच भारताबाहेर जे कॉन्ट्रॅक्ट होतात त्यावर दावे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लॉ विथ ऋतुजा चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा.